है, वो जमीन हमारी है। लढेंगे, जितेंगे, लढेंगे, जितेंगे। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। या सिडकोचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या सिडकोचं करायचं काय, खाली डोकं वर पाय। धन्यवाद ताई। हा आग्रह यानंतर ठरले का? आपण सर्व या ठिकाणी मोर्चासाठी उपस्थित आहात। कृपया सर्वांनी खाली बसून घ्यायची विनंती करायची आहे सर्वांना की आपण बसून आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी आवाहन करतोय की काही होऊ द्या, आज आपल्या हक्काची घरं घेतल्याशिवाय इथून आपल्याला जायचं नाहीये। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सिडकोला आज जागा आले का तिथं अतिक्रमण झालंय। आज 2007 साली आपला साली निर्माण झालेला आहे। 2007 पासून आज 2026 पर्यंत सिडकोचे अधिकारी काय झोपले होते का? त्यांना तेव्हा अतिक्रमण दिसलं नाही का? आज फक्त यांना बिल्डरांच्या घशात ते मुखंड घालून यांचे कमिशन यांना काढायचं आहे। अधिकार तो काय जे काय कमिशन खायचं ते या भूखंडातून यांना खायचं आहे। आणि महत्वाची आणखी एक गोष्ट, जर भारत सरकारचा कायदा आहे, महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे, बेघरांना घर, एकदम तुमचं कर्तव्य होतं की बेघरांना घर दिलं पाहिजे। तुम्ही नाही दिले म्हणून आम्ही एक एक पैसा जमा करून घरं विकत घेतली। तुमचं कर्तव्य होतं घर देणं, आज आम्ही घरं घेतली, त्या घरात आम्ही राहतोय। तुमचा काय अधिकार आहे? मोठ्या संख्येने आपल्याला मंत्रालयावर जायचंय, आझाद मैदानमध्ये जायचंय, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। तुमची साथ जर नसेल तर तुमचेही प्रश्न ते मांडता येतील आपल्याला, आपण त्या दृष्टीने प्रयत्न करूया आणि एकच लढा कसा लढण्याचा बघूया। ही लढाई छोटी नाहीये, सरकारच्या विरोधातली लढाई संपूर्ण महाराष्ट्रभर। आता तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल, शक्तीपीठच्या लोकांना घरात शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेला आहे। काय विषय कशासाठी आला? विषय हा सिडकोच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टी व बैठ्या चाळ्यावरचा विषय आहे। ज्या पुत्रांना 12.5% प्लॉट रिझर्व केला होता, त्या 12.5% खुल्या जागेवर सिडकोशी व महानगरपालिकेची हात मिळवणी करून भूमिपुत्राने टावरच्या टावर त्या ठिकाणी उभा केलेला आहे। आणि आता आमच्या ह्या गोरगरीब झोपडीधारक 2002 पासून 2006 पासून 2008 पासून त्या ठिकाणी राहत आहात, त्यांच्याकडे घरपट्टी आहे, लाईट बिल आहे, अशा चोळ्या जमीनदोस्त हा सिडको करायला लागला आहे। आणि काय बोलतो की आम्हाला 12.5% जागा द्यायची। अरे बाबांनो, ज्यावेळेस 12.5% रिझर्व प्लॉट ठेवला होता त्यावेळी ते जागा कुठे गेली, कोण त्याच्यावर बिल्डिंगा बांधल्या याची विचारपूस का करत नाही? एका बाजूला आमचे देशाचे प्रधानमंत्री सांगत आहेत की 2022 पर्यंतच्या लोकांना बेघरांना मी घर देणार, दुसऱ्या बाजूने आमचे एकनाथ भाऊ व देवा भाऊ आमचे राज्याचे मुख्यमंत्री 2011 पर्यंतच्या लोकांना घरं देण्याचं आश्वासन देत आहेत, संरक्षण द्यायचं। मग एवढं असतानाही सिडको प्रशासनाला वेळ लागलं आहे, या महानगरपालिका ह्या पोलीस प्रशासनाला वेळ लागलं आहे का? ह्या गोरगरिबाची घरं नष्ट का करायला लागला? हा प्रश्न विचारत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सिडकोने नाही दिला तर पुढे सिडकोनं जर न्याय नाही दिला, आमच्याकडे भारत ठाकूरचा फोन आलेला होता की या भेट करायला, आम्ही बोलू शिष्टमंडळ घेऊन या। हे भारत ठाकूर स्वतः गोरगरिबांचे घरं तोडतोय, तर आम्ही त्याच्याकडे कशासाठी जायचं? आणि आमचे बरेच आम्ही निवेदन त्या रायगड भवनला दिलेले आहेत। एक वेळेस आमचे जो CEO आहे, काय त्यांचं नाव आपला मेहळे साहेब, त्यांना पण निवेदन दिलेलं आहे। तर आम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही, आम्हाला सेपरेट आम्ही MDशी भेटणार आहे। आज जर तुमचं त्या ठिकाणी अधिवेशन असेल तर अधिवेशन झाल्यानंतर आमची भेट द्या। जर त्यांनी भेट जर नाही दिली की 2 महिन्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सिडकोमध्ये गमिनी कव्वाच्या मार्गातून सिडकोमध्ये आमची सर्व जनता घुसल आणि त्या MDच्या कॉर्नरला पकडून आम्ही जॉब विचारल्याशिवाय राहणार। साधारण किती झोपडपट्टी धारक असतील का? या नव्या मुंबईमध्ये MIDC आणि सिडको पकडले 142 झोपडपट्ट्या आहेत आणि त्याचा रेकॉर्ड महानगरपालिकेकडे आहे। आणि बैठाचाळ्या भरपूर आहेत, बैठाचाळ्या कमीत कमी 5000 आपल्या बेलापूरपासून ते आपल्या ऐरोलीपर्यंत कमीत कमी 8 ते 10,000 बैठाचाळ्या आहेत। मीच या लढ्यामध्ये आणि या शहरामध्ये ज्या लोकांनी या शहराला सेवा सुविधा दिली, अशा या लढ्यामध्ये आम्ही घरहक्क संघर्ष समितीचा भूमिका नेहमीच की या शहराचा विकास होत असताना या शहराला ज्या ज्या
इथल्या कामगारांनी असेल, माथाडी कामगार, घरेलू कामगार, आमचे माथाडी भवनमधील इतरही काही फेरीवाले, रिक्षावाले या शहराला जे सेवा सुविधा दिली आणि सेवा सुविधा देणारे झोपडपट्टी धारकच नसून या शहरामध्ये जे चाळीधारक आहे, आतापर्यंत चाळीधारकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नोटिसा गेल्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा फार भीतीचं आणि असंतोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आमचं नेहमीच या शहरातल्या सिडकोला किंवा महानगरपालिकेला एका बाजूला महानगरपालिका सांगते की आमची या शहरामध्ये 1 इंचही जमीन नसून, परंतु 1/1/2011चा जो शासन निर्णय घेत असताना सर्व आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी ठरवूनच तो निर्णय आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आणि इथून राज्यपाल यांच्या सहीनिशी हा GR पारित झालेला असतो, परंतु त्याची अंमलबजावणी होताना सिडको एकीकडे कानाडोळा करते, टोलवाटोलीची उत्तरं नेहमीच त्यांची असतात. म्हणून घर हक्क संघर्ष समिती आणि इतर पक्ष संघटना, तळवली, घनसोली, इतरही नवी मुंबईतील अजून काही बऱ्याचशा संघटना या लढ्यामध्ये उतरत असून हे मोठं एक व्यापक स्वरूप आणि यानंतरही सिडकोने आपली भूमिका नेहमी टोलाटोलीचे मुख्य नियंत्रक अतिक्रमणचे जे असतात ते सांगतात वरिष्ठांना भेटा, वरिष्ठ MD आम्हाला भेटत नाहीत. आज अधिवेशन काळ असेल, परंतु येणाऱ्या 15 दिवसानंतर, महिन्यानंतर त्यांनी आम्हाला भेट द्यावी. आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाईल आणि शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते शासन निर्णय एका बाजूला MIDC NOC देते, परंतु ही सिडको का टाळाटाळ करते याचं उत्तर MDने आम्हाला द्यावं, नगरविकास खात्याने द्यावं, गृहनिर्माण जे निर्माण मंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, यांनी हे उत्तर द्यावं. अन्यथा हे आंदोलन आज या स्वरूपाचं असेल, परंतु भविष्यात हे उग्र आंदोलन सिडको असेल, महानगरपालिका असेल, MIDC असेल, रेल्वेच्या जमिनी असतील, याच्या स्वरूपात एक मोठं उग्र आंदोलन या नवी मुंबई असंतोषाला या सरकारला, केंद्र सरकारला सामोरं जावं लागेल. हीच आमची भूमिका घर हक्क संघर्ष समिती म्हणून या ठिकाणी आहे. झोपडपट्टी आणि एक कोकण भवन पण नव्हतं आणि हे सरे सिडको ऑफिस नव्हतं, वार्ड ऑफिस नव्हते. तेव्हापासून आमची झोपडपट्टी आहे. आज 35 वर्षापासून आमची झोपडपट्टी आहे आणि आमचं असं म्हणायचं आहे की इथं बाजूला एक बिल्डिंग चालू झाली, मोठा टावर, जे कोकण भवन बनलं तर सरकारी ऑफिस तिथं तयार झाले 2. त्यांच्या नोटिसा जातात की आम्हाला एक कचरपट्टी नाही पाहिजे, एक झोपडपट्टी नाही पाहिजे आम्हाला. तर आमचं असं म्हणणं की आम्ही एवढे वर्षे जर आम्ही निवडून देतो सऱ्यांना, आमदार, खासदार, नगरसेवक झाले, मोदी सरकार काय बोलले की आम्ही 2022 पर्यंतला घरं देऊ. मग आता कुठे गेले, कुठे झोपले? इलेक्शनच्या पहिले आमच्याकडे सगळे वेगवेगळ्या रस्त्याने येत होते, आम्हाला हात जोडत होते की तुमचं आम्ही सर्वेक्षण करून देऊ, तुमचं पुनर्वसन करणार. इलेक्शन आताच झालं, अजून जागेवर बरोबर बसले पण नाही. इलेक्शन झाले लगे नोटिसा काढल्या यांनी, लगे तोडक कारवाई चालू केली. का आम्हाला गरीब आम्ही लोक तुमचे जर सिडकोचे अधिकारी जरी असतील, सरे असतील, आमच्या महिला तुमचे धुणे भांडे करता, तुमचं जेवण बनवता, तेव्हा तुमच्या मुलांच्या तयारी करता, तेव्हा तुमचे मुलं शाळा शिकता, तेव्हा तुम्ही त्या ड्युटीवर टायमावर हजर होता. आमचे ते माणसं आहेत, आमचे मुलं आहे, आमचे तुमचे संडास बाथरूमचे ते पाईप फुल होता, तुमचं बाथरूम भरता, आमचे माणसं जाऊन सनी तुम्ही ते साफ करता. आमचे रस्ते झाडू मारणं, बिल्डिंगचा कचरा घेणं कोण करतं? सेवा आम्ही देतो. आमची झोपडं तुम्हाला चालत नाही. आमचं इलेक्शन चालतं, आम्हाला बोलता वारंवार. ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्या घराच्या समोर जाऊन आंदोलन करणार आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्या घराजवळ आम्ही आंदोलन करणार आहे आणि तिथून उठणारच नाही आमचा हक्क घेतल्याशिवाय. आणि आम्ही हे पण बोलतो, आम्ही डोजे जरी आले आम्ही आतमध्ये कडा लावून बसणार आहे. आमचा जीव जर गेला आम्ही जागा सोडणार नाही, कारण की आम्ही वारंवार यांना निवडून देत आलो आणि आमच्या जीवावर निवडून आले. वेगवेगळ्या रस्त्याने आता यायचे सगळेजण, ताई दादा आम्हाला निवडून द्या, तुमचं पूर्णवसन करतो. आता कुठे गेले? आता काय बोलतात? नगरसेवक, आमदार, खासदार, सगळ्या पक्षांचे लोक येतात आमच्याकडे. सगळे पक्षाचे लोक आले. ते टाटानगरमध्ये एवढी गर्दी होत होती की 1 साईड तुमचं मतदान आहे. आणि ताई तुमचं आम्ही घरं तोडणार नाही. आणि मी पाण्याचा हक्क मागायला गेली महानगरपालिकात, बोलतो नाही तुम्हाला देणार नाही तुमचं पाणी, तुम्ही सिडको जागीत राहतं, तुम्ही जावर आयुक्ताकडे. इथं गेली लाईटाच्या आपण तुम्हाला लाईट देणार नाही, तुम्ही आणली गेले, तुम्हाला आम्ही काय देऊ शकत नाही. आम्ही माणसं नाही, आम्हाला अधिकार नाही माणसं सारखा जगण्याचा. बाबासाहेबांनी काय अधिकार दिला नाही का? तुम्हाला अधिकार आहे का या पक्षातून त्या पक्षात जायला, या पक्षातून त्या पक्षात जायला? तुम्हाला अधिकार दिलाय का? आम्हाला एक झोपडं नकोय का? तुम्ही का नागर राखायला का शेतामध्ये? तुम्ही एवढ्या हॉटेली बनवल्या, तुमच्याजवळ 200 100 डोजर आहे, तुमच्याकडे एवढं मोठं तुम्ही हे घेतात. तुमच्याजवळ आम्ही एक झोपडं आज तुम्ही आमचं लिगल नाही करू शकत. माझी